फटका मारण्याची संधी इथे उपलब्ध करून दिलेली नाहीये फलंदाजाला. पुन्हा एकदा रामू तयार गोलंदाजी करण्यासाठी. सुंदर असा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे आणि ते गचालचं क्षेत्ररक्षण बॅकअप चांगला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. 2 धावांची संघाची धावसंख्या झालेली आहे 4. चांगलं बॅकअप आलं होतं. नक्कीच संघासाठी आपले 2 धावा तिथे वाचवलेल्या आहेत क्षेत्ररक्षकांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रामू तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. विकेट किपर स्वतः गेलेले आहेत. रामू यांना काहीतरी कानमंत्र. मनोज गुलवी आहेत विकेट किपर. रामू पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. ओव्हर पिच चेंडू आणि भिरकावून दिलेला आहे चेंडू. अतिशय सुरेख असा देखणा असा फटका आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. या 4 धावांची संघाची धावसंख्या होते 8. ह्या चौकाराने धावांची गती वाढलेली आहे. कारण 4 चेंडू टाकून झाले फक्त 4 धावा होत्या आणि या चौकाराने 8 धावा झालेल्या आहेत. कुठेतरी एक एव्हरेजमध्ये षटक होते ते आता थोडंसं समाधानकारक राहिलेले आहे ते गोंदवली संघासाठी. पुन्हा एकदा रामू तयार गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा पिच चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला आहे. पंचांचा इशारा येतो चौकार आणि या चौकाराने धावसंख्या होत आहे 12. बिनबाद 12 आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद 12 अशी धावसंख्या उभारलेली आहे. ती जय गवळेश्वर गोंदवली या संघाने चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आलेली आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा होत्या. त्यानंतर 2 चेंडूवर लागोपाठ 2 चौकार आलेले आहेत विनोदाच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. म्हणजे जशा धावा पाहिजे होत्या तशा धावा गोंदवली संघाला इथे आलेल्या आहेत. यानंतरचा सामना होईल व्ही.आर. टेमगर विरुद्ध गावदेवी पूर्णा. या दोन्ही संघांनी पहिली इनिंग संपल्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. व्ही.आर. टेमगर विरुद्ध गावदेवी पूर्णा. तर संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज शैलेश आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकामध्ये 12 धावा गेलेल्या आहेत. पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर इथे क्षेत्ररक्षकांची पुन्हा एकदा नव्याने क्षेत्ररक्षण लावताना कर्णधार आणि विकेट किपर नाणेफेक गोंदवली संघाने जिंकली होती आणि फलंदाजीचा निर्णय घेतला होता. एक धाडसी निर्णय घेतला होता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार शैलेश. सुंदर असा चेंडू होता. झेलबाद अतिशय सुरेख असा प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, परंतु झेल काही घेता आला नाही. एक धाव इथे धावसंख्या होती 13. एक धाव निघालेली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला विनोद. त्याच्या बॅटमधून लागोपाठ 2 चौकार आले होते. हुक केलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे परंतु काहीच करू शकत नाहीये. चेंडू जातो सरळ सीमा रेषा बाहेर. चौकार आणि ते चौकारांची हॅट्रिक झालेली आहे विनोदाची. सतरा धावा झालेल्या आहेत. चांगली फलंदाजी विनोदाच्या बॅटमधून लागोपाठ 3 चौकार आलेले आहेत. सुरुवातीला आल्यानंतर थोडासा सावध खेळत होते, त्यानंतर मात्र आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. लागोपाठ 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. आखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याला हुक केला आणि सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेतून हा शानदार असा चौकार गोंदवली संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार
शैलेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी करताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूची गती थोडी कमी केली होती आणि निर्धाव जाणारा हा चेंडू सरळ यष्टिरक्षक मनोज गुलवी यांच्या हातामध्ये. एक नावाजलेले यष्टिरक्षक मनोज गुलवी. सुंदर असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव जाणारा चेंडू, परंतु 22च्या रूपाने इथे एक धाव मात्र आलेली आहे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या झालेली आहे 18. बिनबाद 18. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. चांगली सुरुवात गोंदवली संघाची. अजूनपर्यंत एकही गडी बाद झालेला नाही आणि 18 धावा धावफलकावर आहेत. जी कामगिरी ज्यांना करायची होती त्यांनी कामगिरी केलेली आहे दोन्ही सलामीवीरांनी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अलगद खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक तेवढं चांगलं होत नाही आहे. 2 धावा सहज पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 20. बिनबाद 20. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि चांगली धावसंख्या इथे फलकावर आलेली आहे गोंदवली संघाच्या. पुढचा चेंडू शैलेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर असा चेंडू, असे सुरेख असं चेंडूच्या हाताळणी केली होती आणि अशा प्रकारे दुसऱ्या क्रमांकाचे षटक इथे संपलेले आहे. 2 षटकामध्ये धावा झालेल्या ते 20. एकही गडी बाद झालेला नाही आहे. चांगल्या स्थितीमध्ये इथे जय गौलेश्वर गोंदवली हा संघ आता उर्वरित 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल आणि तोच संदेश घेऊन त्यांचा खेळाडू पाणी घेऊन येत आहे की आता तुम्ही घेर बदला आणि चौकार षटकारांची आतिषबाजी करा. क्रमांक 3चे षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत गोलंदाज योगेश. उंच पुरा असा गोलंदाज. 20 धावा गेलेल्या आहेत. इथे कुठेतरी धावांना चाप लावण्याचा प्रयत्न असेल, एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल योगेश यांचा. स्ट्राईकला असलेले फलंदाज विनोद चांगली फलंदाजी करीत आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. योगेश. आखूड टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर. षटकार आणि या इनिंग मधला पहिला षटकार आलेला आहे. अतिशय देखणा असा षटकार. आणि 26 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. पहिल्याच चेंडूवर षटकार. षटकाराने सुरुवात केली आहे ओव्हरची. चांगलं स्वागत केलेलं आहे ते योगेशाचं. आता मात्र इथे विचार करावा लागेल योगेशाला. पहिल्याच चेंडूवर षटकार गेलेला आहे, तर उर्वरित 5 चेंडू कसे टाकायचे. पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू. पुन्हा क्षेत्ररक्षक आले होते जरूर. चेंडू खाली झेल घेता आला नाही. तोपर्यंत फलंदाज धावबाद. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झालेले आहेत. झेल जरूर सुटला होता विनोद यांचा, परंतु धावबाद झालेले आहेत. पहिला फलंदाज बाद होतोय. 27 या धावसंख्येवर पहिलाच फलंदाज बाद होतोय, तो सुद्धा धावबाद. नवीन आलेले फलंदाज कालीराम म्हात्रे, उत्कृष्ट कबड्डीपट्टू, पण आता नवीन भूमिकेमध्ये म्हणजे क्रिकेटच्या नवीन भूमिकेमध्ये उत्कृष्ट असे कबड्डीपट्टू कालीराम म्हात्रे आलेले आहेत. पहिले यश मिळतंय, सांघिक यश. जय दुर्गा टेमगरपाडा या संघासाठी रनआउटच्या रूपाने पहिलं यश मिळतंय. नवीन बॅट्समन कालीराम. फुलटॉस चेंडू फक्त ड्राईव्ह केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दूरवरून क्षेत्ररक्षक आलेले आहेत. गचाल्याचं क्षेत्ररक्षण आणि ते पंचांचा इशारा चौकार. सोप्पा असा चेंडू आला होता, परंतु हाताला काही आला नाही आणि चेंडू जातो सरळ सीमारेषा बाहेर. चौकार आणि चौकाराने इथे अकाउंट ओपन केलेले आहे कालीराम यांनी आणि धावसंख्या होते 31. एक बाद 31.
तिसऱ्या क्रमांकाचं षटक इथे चालू आहे. योगेश हा गोलंदाजी करता. योगेश यांच्या पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद झाला होता. धावच्या रूपाने एक धाव घेतली होती आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार आलेला आहे. सुंदर असा चेंडू आणि यष्टी वाकवलेली आहे ते. कालीराम त्रिफलाचीच झालेले आहेत. चांगला चेंडू, एक वेगवान चेंडू होता. नवीन फलंदाज मैदानामध्ये रमाकांत आलेले आहेत. दुसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे. जय गौलेश्वर गुंदोली या संघाचा 31 या धावसंख्येवर चौकार आल्यानंतर लगेच कालूराम हे बाद झालेले आहेत. एक तुम्हारी एक हमारी. योगेश नवीन फलंदाज मैदानामध्ये रमाकांत डावखुरा फलंदाज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांची इथे जमवाजमव करताना, कारण डावखुरा फलंदाज आलेला आहे. इथला क्षेत्ररक्षक तिकडे, तिकडला क्षेत्ररक्षक तिकडे, अशी एक दमछाक होत असते. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशनमध्ये क्षेत्ररक्षकांची खूप दमछाक होत असते. धावसंख्या झाली ते 31. 2 बाद 31. पुढचा चेंडू योगेश यांचा राऊंड राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर असा कट केलेला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाही. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नकार दिलेला आहे मनीष म्हात्रे यांनी. या 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 33. अजय सुरेख असा फटका मारला होता रमाकांत यांनी. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. गॅपमध्ये चेंडू ढकलला होता. 2 धावा सहजगीता पूर्ण केलेल्या आहेत. पुढचा चेंडू योगेश सामोरं जाईल तो रमाकांत. पुन्हा एकदा त्याच दिशेने कट केले. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. एक धाव आणि संघाची धावसंख्या 34. आणि अशा प्रकारे क्रमांक 3चं षटक इथे संपलेलं आहे. 3 षटकामध्ये धावा आलेल्या आहेत ते 34. 2 गडी बाद झालेले आहेत. चांगल्या स्थितीमध्ये येते जय गौलेश्वर गुंदोली हा संघ. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज जग्गू. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये जवळजवळ 15 ते 20 धावा बनवण्याचा मानस असेल गुंदोली संघाचा. सुंदर असा चेंडू होता केलेला आहे. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाही. चेंडू त्या मिडविकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे सहज पूर्ण झालेल्या आहेत आणि तिसऱ्या धावेचा जे प्रयत्न करत आहेत. फक्त 2च धावा. 2 धावांची संघाची धावसंख्या होते 36. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये पाहूया रमाकांत याच्या बॅटमधून किती धावा येतात. रमाकांतमध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आपण पाहत आहात मास्टर 40+ फॉर्मॅट मधील हा दुसरा सामना जय गौलेश्वर गुंदोली विरुद्ध जय दुर्गा टेमघरपाडा. स्लोवर चेंडू होता. त्याला फक्त दिशा दिलेली आहे. 1च धाव. शेवटच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी झाली होती. स्लो फास्ट. धावसंख्या होती 37. मनीष म्हात्रे सलामीला आलेले आहेत आणि 4 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. त्यांना जास्त स्ट्राईक मिळाले नाही, कारण स्ट्राईक फक्त विनोद यांनी घेतले आणि विनोद यांनी धावा पण चांगल्या बनवल्या. 22 धावा त्यांनी वैयक्तिक बनवल्या विनोद यांनी. यॉर्कर चेंडू होता. खेळून काढलेला आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येतात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत आहेत आणि तिसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केलेली आहे आणि 3 धावांची संघाची धावसंख्या 40 झालेली आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या झाली 40. म्हणजे इथे 50 धावा करण्याचा
50 धावा करण्याची संधी इथे आलेली आहे गौलेश्वर गुंदोली या संघाला. पुन्हा एकदा योगेश जग्गू तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज डावखुरा रमाकांत. चांगली फलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. उंचावर मारण्याचा प्रयत्न होता आणि पंचांचा इशारा येतो व्हाईट चेंडू. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते 41. दोन बाद 41 धावा झालेल्या आहेत. रमाकांत डावखुराचा फलंदाज. पुन्हा एकदा जग्गू. सुंदर असा चेंडू, वेगवान चेंडू. मागचा चेंडू त्यांनी स्लोवर केला होता, या चेंडूवर मग तो वेगावर भर दिला होता आणि कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे आणि निर्धाव असा चेंडू यष्टिरक्षक मनोज गुलवे यांच्या हातामध्ये विसावणारा हा अतिशय चांगला चेंडू. पुढचा चेंडू जग्गू याचा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा वेगवान चेंडूच्या हाताने बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या मागे आणि थर्ड मॅनला असलेले खेळाडू त्यांना काही चेंडू अडवता आला नाही आणि चेंडूचा वेग इतका होता की क्षणार्धात त्याने सीमारेषा गाठलेली आहे आणि या चौकाराने धावसंख्या वाढलेली आहे 45. एक बॉल बाकी असेल जयदास. वाईट पडलेला होता एक. पंचेचाळीस धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू जग्गू याचा. समोर आहे फलंदाज रमाकांत. बॅटची कडा घेतली होती चेंडूने आणि थर्ड मॅनला असलेले क्षेत्ररक्षक त्यांना काही चेंडू तो अडवता आला नाही. शेवटचा चेंडू सुरेख असा चेंडू. आखूड टप्प्याचा वेगवान चेंडू होता आणि निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये धावा आलेल्या आहेत जय गौलेश्वर गुंदोली या संघाच्या 45 आणि 46 धावांचं आव्हान आहे ते जयदुर्गा टेमघर या संघासमोर. तर यानंतरचा होणारा सामना आहे व्ही आर टेमघर विरुद्ध गावदेवी पूर्णा. दोन्ही संघांनी आपली ऑफिशियल नोंद करायची आहे. व्ही आर टेमघर वर्सेस गावदेवी पूर्णा. आणि सर्वच संघांना विनंती असेल की आपण आपली ऑफिशियल नोंद अगोदर करायची आहे. जयदुर्गा टेमघर आपण सुद्धा आपली ऑफिशियल नोंद करून घ्या. गावदेवी पूर्णा कर्णधार अथवा प्रतिनिधी आपली नोंद करायची आहे. गावदेवी पूर्णा. गावदेवी पूर्णा आपला कर्णधार अथवा प्रतिनिधी ऑफिशियल नोंद करायचे आहे. वेलकम विनोद दादा चौधरी. यानंतर होणारा सामना आहे गावदेवी पूर्णा वर्सेस व्ही आर टेमघर. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. मास्टर 40+ संघटनेचे खजिनदार माननीय श्री विनोददादा चौधरी आपण व्यासपीठावर यायचं आहे. मास्टर 40+ संघटनेचे खजिनदार विनोददादा चौधरी आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. गावदेवी पूर्णा नाणेफेकीसाठी आहे. गावदेवी पूर्णा
आपला कर्णधार इथे नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे. यानंतर आपला सामना आहे. तर 45 धावा जय गौलेश्वर गुंडोली या संघाने काढलेल्या आहेत आणि 46 धावांचं आव्हान ठेवले जयदुर्गा टेमघरपाडा या संघासमोर. आणि त्या कशा प्रकारे पूर्ण करतात की गुंडोली संघ त्या रोखण्यात यशस्वी होतो ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आमंत्रित करतो माझे सहकारी समालोचक आणि या गावचे सुपुत्र योगेश चिकणे सर यांना. खूप खूप धन्यवाद उमेशजी पाटील. तर स्वागत असेल सन्माननीय विनोदजी चौधरी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आमच्या वडूनगरच्या भूमीत. तसेच माननीय श्री सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 मध्ये जय सोनाई वडूनगर क्रिकेट संघाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांचेही मनपूर्वक स्वागत असेल. आपण आपल्या ऑफिशियल नोंदणी करा. ऑफिशियल पंच अजय पाटील आता आपली जागा आपण घ्यायची आहे. त्यानंतर आपण बघितलं मित्रांनो, पहिल्या सामन्यात रॅडिकल ठाकरेचा पाडा या संघाला बादशाह 11 पिंपलगड या संघाने पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यामध्ये चांगला खेळ आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय. लाईव्हच्या माध्यमातून एस के एंटरटेनमेंट आपल्यापर्यंत स्वच्छ सुंदर टेलिकास्ट पोहोचत आहेत. प्रोप्रायटर किरण थळे तसेच ऑपरेटर यश म्हात्रे यांच्या चांगल्या अशा वर्कने कामगिरीने या लाईव्हला एक आगळं वेगळं स्वरूप आलेलं आहे. कॅमेरामॅनही त्यांना चांगल्या रीतीने साथ देत आहेत, अतुल आणि भावेश. बघू शकता तुम्ही टी व्ही स्क्रीनवर साफसूत्र टेलिकास्ट एस के एंटरटेनमेंट असं त्यांचा लोगो आणि या चषकाची ओळख म्हणून माननीय श्री सुरेश मामा म्हात्रे चषक 2024 असं नामकरण. टेमघरपाडा जय गौळेश्वर गुंदवली जयदुर्गा टेमघरपाडा असे दोन्ही संघ नाणेफेक जिंकल्यानंतर जय गौळेश्वर गुंदवली संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो काहीसा त्यांनी साध्य ठरवला, जेणेकरून धावफलकावर धावा सजवल्या. 45 आणि 46 धावांचं आव्हान आहे. याआधी आपण बघितलं 53 धावांचं आव्हान पेलवलं नव्हतं रॅडिकल ठाकरेचा पाडा संघाला. आणि इथे बघूया 46 धावांचं आव्हान आहे. दोन्ही संघांना संधी आहे जिंकण्याची. कुणीही इथे भविष्यवाणी भाकीत करू शकणार नाही की कोणता संघ बाजी मारेल, मात्र क्रिकेट बाजी मारेल यात काही शंका नाही. इनिंगला सुरुवात होते. अजय पाटील तिथे दाखल होत आहेत. ऑफिशियल पंच मनीष गोलंदाजी मार्गावर, शैलेश आणि नॉस्टर एनला मनोज. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. संदेश दत्तात्रय पाटील, विनोद भाऊंना आपण घेऊन यायचं आहे. त्याला नाणेफेक करून घेऊया आपण. या विनोदजी चौधरी. पहिल्या चेंडूवर मात्र इथे चौकार पेश केला जातोय. चांगली सुरुवात, सकारात्मक सुरुवात, पॉझिटिव्ह सुरुवात, आक्रमक सुरुवात. हा चला नाणेफेक आपण करून घ्यायची आहे. सन्माननीय अतिथी श्री विनोदजी चौधरी तसेच संदेश दत्तात्रय पाटील, विनोद म्हात्रे. नाणेफेक आपण करून घ्यायची आहे. पुढचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळलेला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी केली जात आहे आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. धावचीच्या स्वरूपात पहिला हादरा शैलेश याच्या स्वरूपात.
तर पुन्हा एकदा स्वागत आहे सन्माननीय श्री राजेशजी धाकल्या पाटील माजी सरपंच, ज्यांचा आपण हसरा कटआउटसुद्धा प्रवेश आमच्या समालोचन कक्षाच्या समोर पाहू शकताय तुम्ही. तर नक्कीच तिथे दोन फलंदाजांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली. मनोज उर्वी यांनी कुठेतरी शैलेश यांना कॉलिंग देताना दोघांमध्ये गडबड पाहायला मिळाली आणि त्याचा फटका बसला शैलेश याला. सलामीर शैलेश माघारी परतला, एक चौकार खेचला होता पहिल्या चेंडूवर. सुरुवात आक्रमक केली होती, सकारात्मक केली होती, मात्र कॉलिंग कुठेतरी चुकली आणि त्याच्यामुळे आपल्या मुख्य फलंदाजासाठी एक प्रकारे बलिदान दिलेलं आहे असं समजूया. पहिला हादरा धावचीच्या स्वरूपात रामू येतोय वन डाऊनच्या पोझिशनवर. एक आक्रमक फलंदाज म्हणून मनोज गुळवी यांची ओळख आहे. मी अनेक सामन्यामध्ये समालोचन करताना त्यांना बघितलं आहे. अर्धशतकांना सुद्धा त्यांनी गवसणी घाललेली आहे आणि अनेक सामने हरता त्यांनी जिंकून दिलेले आहेत आपल्या फिनिशिंगच्या बळावर. पुढे ससार खेळण्याचा प्रयत्न, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. जशी आपली ओळख आहे तशा पद्धतीचा खेळ त्यांनी नैसर्गिक करण्याचा प्रयत्न केला. जसे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ॲडम गिलख्रिस्ट, सनत जयसूर्या, वीरेंद्र सेहवाग या सलामीवीरांची ओळख आहे की आक्रमक क्रिकेट, त्यांचा नैसर्गिक खेळ त्यांनी कधीच सोडला नाही. तसाच आक्रमक क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळते. मनोज गुळवी मात्र इथे उजव्याष्टीच्या बाहेरील चेंडू, एक अवांतर धावसंख्या होते ती 5. समीर कांबेकर आम्हाला साथ देत आहेत उत्कृष्ट गुणलेखक म्हणून. मोठा फटका, आणि मी आधीच म्हटलं की हा क्रिकेटपटू आहे, हा आक्रमक क्रिकेटपटू आहे आणि आक्रमण हीच या क्रिकेटपटूची ओळख आहे, सलामीवीराची ओळख आहे. आणि पहिला षटकार येतोय. तर मास्टर 40+ संघटनेतील हे सामने चालू आहेत आणि या संघटनेवर विद्यमान खजिनदार म्हणून कार्यरत असलेले सन्माननीय श्री विनोदजी चौधरी, पूर्णा गावचे स्थानिक रहिवासी, यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. VR टेमघर आणि गावदेवी पूर्णा या दोन संघामध्ये इथे नाणेफेक होणार आहे. वेलकम सन्माननीय श्री हिमतजी चौघुले, आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमच्या वडनगर गावातील 40+ क्रिकेटचे सर्वोत्तम सलामीवीर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र इथे निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती झालेले. धाव आपण बघताय ते 12. नाणेफेक केली जाते. सन्माननीय श्री विनोदजी चौधरी मास्टर 40+ संघटनेच्या खजिनदारपदी ते कार्यरत आहेत. चला जयदास पाटील, आपण पाहुण्यांना घेऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. चला. विहार टेमघर आणि गावदेवी पूर्णा या दोन संघांमध्ये ते नाणेफेक केली जाते. विनोदजी चौधरी, चला, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. माननीय श्री सुरेश बाळ्या मामा म्हात्रे चषक 2024. सन्माननीय गोरखनाथ चौघुले, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, तसेच सन्माननीय प्रेमनाथजी खारबाव गावावरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत.
पुढे सरसावर खेळण्याचा प्रयत्न यष्टी रक्षक पोचतोय, यष्टी रक्षक पोचलेला आहे, मात्र तिथे पंच सांगतील तिथे काय झालं आहे. हिट विकेट. चेंडू हवेमध्ये होता, झेलचीची संधी होती, मात्र त्या आधीच यष्ट्यांना स्पर्श केला फलंदाजाने आणि त्यामुळे पंचांनी हिट विकेट म्हणून त्याला बाद ठरवलेले आहे. हिट विकेटच्या स्वरूपात गोलंदाजाच्या खात्यात मात्र एक विकेट जमा होते. विनोद याच्या रामू बाद होऊन परतते. तर नाणेफेक कक्षातून असा निर्णय येतोय की विहार टेमघर हा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारतोय. गावदेवी पूर्णा संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. हा सामना संपल्यानंतर नाणेफेक हरल्यानंतर आपल्याला क्षेत्ररक्षण करण्याची जबाबदारी आलेली आहे. तर इथे आपण आता सामन्याकडे वळूया. विनोद गोलंदाजी मार्गावर. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला डावखुरा फलंदाज येतोय बंटा. बघा या डावखुऱ्या फलंदाजा याच्यासाठी पाठवलेला आहे. आल्या चेंडूवर प्रहार केलेला आहे आणि चेंडू सीमारेषे बाहेर पाठवले. अजय पाटील यांचा इशारा येतो षटकाराचा. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात हा षटकार पाहायला मिळतो आपल्याला. जसा मैदानामध्ये बंटा आला ड्रेसिंग रूममधून खेळाडू कक्षातून सेट होऊन आलेला आहे हा फलंदाज. इरादे स्पष्ट दिसत आहेत बंटायचे की प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचं. मनोज यांच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला, त्यानंतर त्यांचे बॅट कुठेतरी थंड झाल्याचे जाणवलं. मात्र जसा बंटा मैदानात येतो पुन्हा आक्रमणावर भर देतोय. जयदुर्गा टेमघरपाडा नाणेफेक हरल्यानंतर दुसऱ्यांदा फलंदाजी करत. आता मात्र चेंडूला फक्त हलक्या हाताने दिशा दिलेली आहे. डीप पॉईंटला तिथे चेंडू गेला आहे. एक धाव व्यतिरिक्त काही नाही. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक काटेकी टक्कर. धावफलकावर 45 धावा, 46 धावांचं आव्हान. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करतोय संघ जयदुर्गा टेमघरपाडा. जय गोवळेश्वर गुंदवली या संघाने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी स्वीकारली. मात्र त्यांच्या फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे धावसंख्या उभारलेली आहे. गोलंदाजांना त्या धावसंख्येचा मात्र बचाव करावा लागेल. तर क्रिकेट अनेक गोष्टी मित्रांनो आपल्याला शिकवत असतं. संघर्ष करायला शिकवत असतो. संघर्षात्मक परिस्थितीत उभे राहायला शिकवत असतो. इथे एकेरी धाव. संयम ठेवायला शिकवत असतो. परिस्थितीचा सामना करायला शिकवत असतो. अहंकार आणि आपल्या युगोवर नियंत्रण ठेवायला शिकत असतो. अनेक गोष्टी क्रिकेटपासून आपल्याला शिकायला मिळतात आणि ज्यांनी या गोष्टींवर विजय मिळवला तो नक्कीच क्रिकेटमध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. जीवनाचे जसे तत्त्व असतात तसे क्रिकेटच्या खेळाचेही तत्त्व आहेत आणि त्या तत्त्वानुसार जर तुम्ही खेळ केला तर कुणी तुम्हाला रोखू शकत नाही. बघितलं आपण मनोज गुरवी यांना सुरुवातीला आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला त्यांच्याकडून. विकेट गेल्यानंतर मात्र कुठेतरी संयम त्यांच्या फलंदाजीत पाहायला मिळते. मात्र इथे जबाबदारी उचललेली आहे बंटा याने असा इरादा स्पष्ट केला आहे की मी आक्रमक क्रिकेट खेळेन आणि मनोज यांचं विकेट शाबूत ठेवूया आपण. म्हणजे आपण संघिक कामगिरी बघितली या संघाची तर कुठेतरी उजवी ठरते. 2 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकार आहे 22 आणि करायच्या 46 म्हणजे 24 धावांची गरज आहे तुम्हाला. 12 चेंडू 24 धावांची गरज. चेंडू मागे 2 धावा असं समीकरण आहे. फारसं महागही नाही आणि फारसं सोपंही नाही. दोन्ही संघाच्या दृष्टीने समतोल सामना आहे. कुणीच सांगणार नाही कुठल्या बाजूने तराजूचं पारडं झुकेल. आणि ही क्रिकेटचं विजय आहे मित्रांनो. या स्पर्धेचं विजय आहे. माननीय श्री सुरेश बाळ्या मामा म्हात्रे चषकाचं जय सोनाई क्रिकेट संघाच्या आयोजनाचं यश आहे. प्रेक्षकांना काय हवं आहे, एक चुरशीचा एक रंगतदार सामना पाहायला मिळावा हीच अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो कुठलंही क्रिकेट असो प्रेक्षकांना मात्र चुरशीचा सामना पाहायचा असतो.
बंटा आणि मनोज, सलामीवीर मनोज. आतापर्यंत मनोज यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. जर आपण बघितलं तर 9 धावांवर खेळतोय. सुरुवातीला आक्रमण केलं, त्यानंतर संयम दाखवला. गरज असताना बघूयात त्यांच्या फलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. शंकर येतोय तिसरं आणि वैयक्तिक पहिलं. कमबॅक करावं लागेल शंकर याला. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता. चेंडू मागे 2 अशी सरासरी. समतोल असा सामना. दुपारचं सत्र सुरू झालं आहे मित्रांनो आणि फलंदाजांना साजेशी अशी खेळपट्टी रंग दाखवायला लागलेली आहे. बघा मी आधीच म्हटलं की फलंदाजाला साजेशी खेळपट्टी. पहिल्या चेंडूवर येतोय लॉंगॉनच्या डोक्यावरून हा षटकार. क्षणचित्रामध्ये बघू शकता आपण तुम्ही, फुल लेंथचा चेंडू होता आणि भिडकावून दिलंय. युवराज सिंगच्या अंदाजामध्ये लॉंगॉन सीमेरेषेबाहेर षटकार. या षटकाराने आता मात्र समीकरण थोडंसं सोपं झालेले आहे. 11 चेंडू 18 धावा. एक चेंडू अतिशय बहुमूल्य आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने, मग तो गोलंदाज असो की फलंदाज असो. सन्माननीय श्री राजेश धाकल्या पाटील माजी सरपंच यांनी या स्पर्धेवर खरोखरच नक्कीच आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. प्रत्येक दिवशी कालपासून आपण बघतोय ते आवर्जून इथे उपस्थित राहतात. त्यांचा कटआउट आपण बघू शकतायत हसऱ्या चेहऱ्याचा. त्यानंतर स्वतः या क्रीडानगरीचे मालक आहेत. मोठा बरा खराब चेंडू, फुलटा चेंडूला योग्य समाचार. 2 क्षेत्ररक्षक मात्र दर्शक बनतील सीमारेषे बाहेर. पंच अजय पाटील यांचा षटकाराचा इशारा. काय पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल समीर आपल्याला षटकारांची. बंटा खरोखर ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय, आक्रमण करतोय, सकारात्मक क्रिकेट खेळतोय, ऊर्जा त्याच्यामध्ये पाहायला मिळाली तर इथे आमच्या प्रेक्षक वर्गाला एक षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळू शकते. मात्र कुठला गोलंदाज हे चितणार नाही की आपल्या गोलंदाजीवर कुठल्या फलंदाजाने षटकारांची हॅट्रिक खेचावी आणि शंकर याला ती हॅट्रिक रोखावी लागेल. तर बंटाला सिद्ध करून दाखवावं लागेल की या स्पर्धेत माझं वर्चस्व आहे. षटकारांची हॅट्रिक मी मारू शकतोय, पेश करू शकतोय. बघूया काय घडते या चेंडूमध्ये. ऑन हॅट्रिक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर केला होता, मात्र चौकार, षटकार नाही तर चौकार येतोय आणि या चौकाराने मात्र अजूनही समीकरण सोपं होतंय. पराभवाची वाट मात्र सुकर केली जाते. धावसंख्या पोचते 38. बघा मनोज गुळवी, मी आधीच म्हटले की हा आक्रमक फलंदाज आहे, मात्र त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि बंटायाला सांगितलं की मी एका बाजूने विकेट सांभाळतोय, तू आक्रमण करायचं. आणि तसेच 51 नंबरची जर्सी घातलेला हा फलंदाज आज मात्र भलत्याच फॉर्ममध्ये दिसतोय. 9 चेंडू आणि समीकरण आता मात्र वजा झालेले 8 धावांची आवश्यकता. मोठा फटका आणि हा जातोय चेंडू, हा जातोय कुठेतरी मराठी शाळेच्या प्रांगणात. षटकार. प्रेक्षकांचा बघा किती जल्लोष, किती पाठिंबा, किती हर्ष, किती उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात आपल्या या फलंदाजाला. युवराज सिंगची आठवण करून देणारी ही फटकेबाजी खरोखरच मनमुराद फटकेबाजी. प्रेक्षकांना मात्र खरोखरच मंत्रमुग्ध केले या फलंदाजाने. पुन्हा एकदा मोठा फटका. आत्ता फसलेला आहे. इथे विकेट मिळतोय का? पोचलाय क्षेत्ररक्षक. हे वादळ मात्र कुठेतरी शांत झालेले आहे बंटाच्या स्वरूपातील. उशीर झाला खूप, वादळ शांत झालं, मात्र त्या वादळाने खूप सारं नुकसान करून गेलेलं आहे. खूप सारे संकट संघावर ओढून गेलेलं आहे, प्रतिस्पर्धी संघावर. या वादळाला खूप उशिरा शांत केलेलं आहे. मात्र इथून कमबॅक करतोय का गोलंदाज समीर. चेंडू शेष आहेत 7 आणि धावा झालेल्या आहेत 44. म्हणजे 2 धावांची आवश्यकता आहे, फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. कदाचित एक षटक राखून सामना आपल्या खिशात टाकण्याचा इरादा असावा. अजूनही जिद्द सोडायची नाही गोलंदाजांनी. असे अनेक सामने आपण बघितले आहेत शेवटच्या षटकात.
बॅटची कडा आहे. स्पष्टपणे आवाज पाहायला मिळाला आपल्याला. पंचांनी लगेच इशारा सांगितलं की नाही, ते बॅटची कडा आहे. शेवटचं षटक आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. काय मॅजिकल षटक टाकणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकते. 2 धावा 6 चेंडू. ताईप करावी लागेल मनोज यांची. शैलेश, रामू बाद झाल्यानंतर बंटाच्या सोबत एक चांगली पार्टनरशिप केली, भागीदारी केली. आक्रमक रूप धारण केलं होतं बंटा याने, आक्रमक फलंदाजी केली. मात्र मनोज याने आपला संयम ढासळू दिला नाही. आणि याला सांघिक क्रिकेट म्हणतात मित्रांनो. 2 धावांची आवश्यकता आहे, फक्त 2 धावांची गरज आहे. 6 चेंडू शेष. सुभाष गोलंदाजी मार्गावर मॅजिकल षटक हाताळण्यासाठी एक जादुई षटक हाताळावं लागेल. पहिल्या चेंडूवर हा क्लास आहे, हा दर्जा आहे आणि हा लांबलचक षटकार आहे. फिनिश केलंय धोनी स्टाईलने, धोनीच्या अंदाजाने मनोज गुळवी यांनी. अभिनंदन, अभिनंदन. जय दुर्गा टेम